नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, कोणीतरी म्हणलं आहे केलं पाहिजे, अगोदर केले पाहिजे, केल्याने होतं, अशी ही युक्ती आणि ही संज्ञा आणि अशी ही एकजुटी या चार मित्रांची आहे। भूमिपुत्र गुळ उद्योग समूह हा जालना शहरातील, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये आहे। छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि जालना रोड, जालना जिल्ह्याकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्र आणि इकडं आपण सोमठाणा रोडकडे जाताना हा पॉइंट आहे। आणि इथं या चार मित्रांनी हा गुळ करण्याचा उद्योग, गावरान गुळाचा उद्योग इथं चालू केलेला आहे। चार मित्र म्हणजे रवी शिंगारे, शुभम तोगे, शांतीराम नागवे आणि सचिन नागवे या चार मित्रांनी सोबत मिळून हा गुळाचा व्यवसाय चालू केलेला आहे। मित्रांनो, प्रत्येक जण बोंब मारत असतं, मला काम नाही, मला धंदा नाही, मला नोकरी नाही। अरे पण तुम्ही करायला पाहिजे, काही ना काही करायला पाहिजे। तुम्ही काही करू शकता, तुमच्याजवळ जागा असतील, जागा असो किंवा नसो, तुम्ही काही धंदा बिझनेस करू शकता। फक्त तुमच्या अंगामध्ये हुनर पाहिजे आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे करण्याची, की आपल्याला काहीतरी करायचं आहे। मित्र, हे जे जालना शहरातील, बदनापूर शहरातील जालना रोडवरील हा भूमिपुत्र गुळ उद्योग आहे। चार मित्रांनी चालू केलेला हा भूमिपुत्र गुळ उद्योग समूह आणि आज योगायोगाने इथं आपल्याला गुळासोबत गुळ कसा तयार होतो ती कढई सुद्धा बघायला मिळणार आहे। नक्कीच आपण जर छत्रपती संभाजीनगर किंवा जालनाकडे जात असाल तर नक्की या चार मित्रांच्या गुळाच्या दुकानाला, या गुळाच्या कारखान्याला, छोट्याशा कारखान्याला भेट द्या आणि या इथून नक्की गुळाची खरेदी करा। पाक तयार होतो पहिलं, त्याच्यानंतर अर्धा तास तयार होतो। पहिलं रस जवळ पाक तयार ऊसाची व्हरायटी गरम गरम 15-20 काळा द्यायचा का? छान आहे का? मित्रांनो, आता या चार मित्रांनी जो गुळ उद्योग चालू केला, तर त्या गुळ उद्योग हा या चार मित्रांनी जो गुळाचा उद्योग चालू केला, गुळ घेताना नक्कीच माणसाच्या मनामध्ये शंका असते किंवा हा गुळ खरंच गावरान आहे का रासायनिक प्रक्रियेचा आहे, किंवा हा गुळ कसा तयार होतो ही प्रत्येकाची एक इच्छा असते बघायची। तर हा जो त्यांचा गुळ उद्योग आहे हा अगदी रोडच्या जवळच, बाजूलाच त्यांनी चालू केलेला आहे। अतिशय सुंदर आणि छान नियोजन या चार मित्रांचं आणि खरंच मनापासून अभिनंदन यांचं की मित्रांनी मिळून असा व्यवसाय चालू केला। आपण इथं बघू शकता ही गुळाचं
रस काढण्यासाठी इथं मशीन लावलेली आहे. मित्रांनो, या इथलचा गूळ म्हणजे आपण विचार नाही करू शकत की पुणे, मुंबई, नागपूर की वृंदावन धामला सुद्धा यांचा गूळ इथून गेलेला आहे आणि जातो. यांच्या गुळाची चव म्हणजे इतकी चांगली लागली आणि इतकी त्याची करण्याची पद्धत इतकी चांगली राहिली की नक्कीच एक वेळ जो कोणी घेऊन जातो तो दुसऱ्यांदा सुद्धा मागवतोच. मित्रांनो, अतिशय सुंदर असा छोटेखानी कारखाना या मित्रांनी इथं केलेला आहे. आणि याच्यासोबतच बघा, आता हे भुसा सुद्धा याचा वाया जात नाही. हा जो त्यांनी भुसा काढलेला आहे, हा भुसा या भट्टीमध्ये टाकण्यासाठी यांना कामी येतो की जेणेकरून त्या भट्टीच्या माध्यमाने यांना ज्वलनशील पदार्थ म्हणजे लाकडा किंवा गवऱ्या याची सहसा जास्त गरज पडत नाही. अशी ही भट्टी इथं त्यांनी लावलेली आहे. इथं मराठीमध्ये आपण ज्याला पराठ्या म्हणतो, कापसाचे झाडं जे म्हणतो, तर त्या कापसाचे झाडाचं सरपण सुद्धा ती इथं वापरण्यात येते. ही गुळाची कढई आपण इथं बघत आहोत. हे बाबा गुळ काढण्याचं काम करत आहे. एक बाबा हे सरपण टाकण्याचं काम करत आहे. मित्रांनो, अतिशय चांगला हा 100% सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गुळ आहे. भेंडीचा वापर करून कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता गावरान पद्धतीने तयार केलेला हा गुळ आहे. आपण हे बघता की हे ऊसाचा रस हा जो टाकला त्याच्यानंतर हा पाक तयार होत आहे आणि तो घोटून नंतर याचा गुळ तयार केलेला असतो. आपण बघू शकता की इथं ही भेंडी आहे. हे भाई आपल्याला भेंडी दाखवत आहे की कशा पद्धतीने ही भेंडी टाकून याच्या गुळाची प्रक्रिया करून इथं ऊसाची रसाची प्रक्रिया करून गुळ तयार केला जातो. मित्रांनो, आपण इथं बघू शकता की ही जेव्हा भट्टी लावलेली जाते, ही भट्टीचा खालून जो जाळ लावलेला आहे त्याची चिमणी या इकडं बाजूला काढलेली आहे. ह्या भट्टीची ही चिमणी आहे. या चिमणीतून असा धुवा निघत आहे. आपण इथं बघू शकता की कशा पद्धतीने हा गुळ इथं स्वच्छ केला जात आहे. आणि ही कढई पूर्ण न उचलता यांनी एक हा
हे चॅनल तयार केलेलं आहे. या चॅनलच्या माध्यमाने ही कढई इकडं आणल्या जाते आणि त्याच्यातला जो नळ आहे कढईचा नळ खोलून इथं गुळाचा रस तो उसाचा रस टाकला जातो आणि इथं या चौकोन डब्यामध्ये हा रस थंड करून गुळ तयार केला जातो. जेव्हा ते थंड होण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस अशा 1 किलो 2 किलो 5 किलो अशा छोट्या छोट्या डब्यामध्ये टाकून त्याची भेली तयार केली जाते. आपण इथं बघू शकता हे 1-1 किलोचे 2-2 किलोचे असे हे साचे गुळाचे छोटे छोटे भेले तयार केलेले आहेत. मित्रांनो आपण हे बघत आहात हे गुळाचा पाक आहे. कोणी राब म्हणतं कोणी पाक म्हणतं तर असा पाकणी म्हणतो. तर अशा पद्धतीने ही बॉटलमध्ये भरून ही सुद्धा विकली जाते की जेणेकरून शुगरच्या पेशंटलासुद्धा याचा फायदा घेता येईल. शुगर पेशंट असो दम्मा पेशंट असो त्यांनासुद्धा या पाकाचा फायदा घेता येईल. मित्र कोणताही धंदा व्यवसाय करताना अनुभवी माणसाची अत्यंत आवश्यकता आणि गरज असते की त्यांचा जो आयुष्यातला त्यांच्या जीवनातला अनुभव हा सर्वात महत्त्वाचा असतो. आपण बघू शकतो की जेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा कारखानेसुद्धा असतात चांगले टेक्निकल किंवा कम्प्युटर इंजिनियर किंवा दुसरे कोणी वर्कर असेल तर त्यावेळेस जे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही पण त्यावेळेस एखादा अनुभव व्यक्ती तर चटकन एखादा प्रॉब्लेम एखादी अडचण सोडू शकतो. अशा पद्धतीने कोणताही धंदा व्यवसाय बिझनेस असो अनुभवी व्यक्तीची फार मोठी गरज असते. भले ते माणसं काम नाही करू पण त्यांचा जो अनुभव असतो ते ज्या पद्धतीने सांगतात ते फार महत्त्वाचं असतं. काही कोणत्या अनुषंगाने कोणत्या कामाने कोणती क्वालिटी किंवा कशी ती वस्तू तयार होईल नक्की त्यामुळं आपल्याला ते कळत असतं. तेरे जैसा यार कहा तेरा जैसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. गाणे तर खूपच आहे पण तशी युक्ती पण आली पाहिजे. तसे हे 4 मित्र आहेत. भैया तुमचं नाव सांगा. माझं नाव रवी शिंगारे. यांचं नाव आहे रवी शिंगारे. तुमचं गाव? सोमठाणा तालुका बदनापूर. सोमठाणा तालुका बदनापूर जिल्हा जालना. तुमचं नाव? सचिन नागवे. सचिन नागवे. गाव? सोमठाणा तालुका बदनापूर जिल्हा जालना. सोमठाणा. तुमचं नाव? शांतीराम नागवे. शांतीराम नागवे. गाव? सोमठाणा. सोमठाणा. सोमठाण्याचेच हे 3 मित्र आहेत आणि काका आहेत अनुभवी जे स्वतः गुळ तयार करतात. काका तुमचं नाव काय? दिगंबर वेताळ पीर सावंगी. पीर सावंगी. दिगंबरराव वेताळ पीर सावंगी. आणि भट्टीवर आहे त्यांचं तुमचं नाव? सुभाषराव. सुभाषराव जराड. मित्र सुभाष आंबडगाव. अच्छा तर आंबडगाव. तर मित्र नक्कीच जालना शहरातल्या या बदनापूर शहराच्या या जालना रोडवर असलेला हा गुळाचा कारखाना आहे. तर मला ऐकायला आवडेल की तुम्ही किती महिन्यापूर्वी हा व्यवसाय चालू केला? आम्ही 2 महिन्यापूर्वी व्यवसाय चालू केलेला होता. 2 महिने. हो. तर संपूर्ण गावरान पद्धतीने गुळ तयार होतो. याची पद्धत कशी आहे गुळ तयार करायची? ते सांगा बाबा सांग. गुळ तयार करायची पद्धत कशी तुमची? हे रस तयार करायचा. हा. कढईत टाकायचा. हा. कढईत टाकल्याच्या नंतर त्याला मळ येतो. अच्छा. ते मळ काढा का मग यानं काढून टाकायचा. हे काढून टाकलं का मग हे भेंडीचं पाणी तयार करायला लावायचं यायला. हे भेंडीचं पाणी त्याच्यात टाकायचं. ती भेंडीच्या पाण्यानं उजून चेक होतं. आपली साबण कपड्याला लावितो ना आपण असं ह्या रसाला भेंडी साबण आहे. अच्छा. साफ करायचं काम करते. हा भेंडी साफ करते पाण्याला. ऊसाचा रस कढईमध्ये टाकल्यावर ते हे सगळं तयार व्हायला किती वेळ लागतो?
ते जवळजवळ 2 ते 2.5 तास नाही तर मग 2च्या अलीकडे येते. अच्छा 2 घंटे 2 घंटे किंवा 2.5 घंटे लागते. 2 तास धरून चला. आणि मग तो गुळ त्या ट्रे मध्ये टाकून मग तो सुकून मग भेल्या भरायच्या. याच्यामध्ये आता आली ती उतराला. अच्छा आता ते याच्यामध्ये एरंडी तेल टाकावं लागेल. अच्छा ते एरंडी तेल टाकलं का ती खाली बसेल. अच्छा मग आता ते टाकीतलं पाहिलं की तुम्ही. हो. आणि मग आता ते तेल टाकल्यावर ते टाकीतलं पाक धरणं लागतो. अच्छा ते पाक धरल्याच्या नंतर मग ही एक लाकडाचं. अच्छा त्याला हालीन लागत. अच्छा 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 त्याचं हालिल्याच्या नंतर मग ती अशी एक गोळी बनती. अच्छा ती गोळी बनली ना मग ती कढई उतरून घ्यायची, याच्यात ओतायची. याच्यात ओतून ती कढई साफ करायची त्या लाकडानं. ते साफ झालं मग कढई बंद मागं लोटायची. याच्यात पडल्यावर थोडं अर्धा 1 तास म्हणा का 10-20 मिनटं राहून द्यायचं. मग त्याला उजून काढायचं, त्याच्यावर साय येते. अच्छा त्याच्यात पडल्यावर साय येते आणि खाली पाक राहतो. अच्छा अच्छा असं वर साय नितळून खाली गुळाची साय मी खाल्लेली हंकर देऊळगावला. हंकर देऊळगावला माळाच्या गणपती खाली गंडाळाच्या इथं चालायच्या. ते खाली पाक राहतो. ती सायवर आल्यावर मग ते हलवून सनेन मग हे गुळ तयार होतं. मला तुम्ही सांगा आता ही तुम्ही 4 मित्रांनी चालू केलं, तुम्हाला कशी सुचली कल्पना? तुमची पद्धत सांगा. तुम्हाला कल्पना कशी सुचली? हे आमच्या चौकाचा एक प्लॅन झाला. आम्ही युट्यूबवरच बघितलं होतं हे प्लॅन. अच्छा आम्हाला चांगला वाटला. मी म्हटलो आमच्या मित्राला की आपण बनवूया इथं गावरान पद्धतीनं. आमचं कसं म्हणणं होतं, आमच्या इकडे शेती आहे, बागायतदार आहे. बरोबर. तर मग शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून काहीतरी करावं असं वाटलं आम्हाला. याच्या अगोदर बी आम्ही भरपूर वेळेस ऊस लावला होता. पण ऊसाला कोणी येत नव्हतं, कारखानदार काही नाही. त्याच्यामुळे आम्ही ऊसाचं पीक घेत नव्हतो. अच्छा मग आता काय झालं म्हणजे आम्हाला ऊस पण लावायचा आहे आणि आमचाच ऊस आम्ही इथं गाळणार. जागा विकणार. आमचं सेल होतं 3-3.5 क्विंटल सेल होतं. बरं मित्रांनो, यूट्यूबचा एक चांगला उपयोग या मित्रांनी केलेला आहे. आपण जसं सहसा बघतो की यूट्यूब हे फक्त टाइमपासचं एक साधन झालेलं आहे. तुम्हाला सांगतो मित्र, एकदा जर मोबाईल पोरांनी हातात घेतला किंवा सामान्य माणसांनी, लेडीज जेंट्स कोणी असो, एकदा मोबाईल हातात घेतला की 4-4, 8-8 घंटे सुटत नाही आणि आपलं काम कोणतं राहिलं हे आठवत नाही. तर सगळा वेळ त्या यूट्यूबमध्ये आणि त्या फेसबुकमध्ये निघून जातो आणि जे काम होतं ते राहून जातं. रात्री 1 जरी वाजले तर असे डोळे लागतात आणि मोबाईल खाली पडतो, पण आपण मोबाईल सोडत नाही. पण यूट्यूबचा चांगला उपयोग ह्या मित्रांनी केला. यूट्यूबवर त्यांनी गुळ करायची पद्धत बघितली आणि ती स्वीकारली. गावातून ऊस विकत आणून या मित्रांनी गुळ तयार करण्याची पद्धत चालू केली. गुळाचा कारखाना चालू केला आणि आता हे मित्र यांचा असा विचार आहे की यांनी स्वतः आता त्यांच्या शेतामध्ये गुळ लावायचा, ऊस लावायचा आणि त्या ऊसापासून रस काढून हा गुळ हा डायरेक्ट ग्राहकांना विकायचा. म्हणजे मध्यंतरी कोणताही व्यापारी न असता डायरेक्ट शेतकरी आणि ग्राहक अशी ही संकल्पना आहे की जेणेकरून शेतकऱ्याच्या मुलांना, शेतकऱ्यांना हा जास्त फायदा घेता येईल. प्रत्येक जण असं ओरडत असतो की शेतीमध्ये का ठेवलंय, उठले सुटले वावर विकायचे आणि खायचे, हे आता धंदे उचललेले आहे. पण तुम्हाला सांगतो, असं जर तुम्ही काही अंगमहिनीचा बिझनेस करत असाल, धंदा करत असाल, शेळी पालन, कुक्कुट पालन किंवा गाई पालन करत असाल किंवा इतर कोणता व्यवसाय करत असाल तर शेती तुम्हाला महाग नाहीये. नाही तर एकच बोंब असते, पाऊस नाही, पाणी नाही, सरकार काही पैसे देत नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल. निसर्ग आहे हा, निसर्गाच्या मनात असतं तर पाऊस पडत नाही तर पडणार नाही. त्याला सरकार जबाबदार नाही की तुम्ही आम्ही जबाबदार नाही की त्याला आपण विचारू शकत नाही पाऊस कोण नाही पडला. मला सांगा रवीजी की तुम्ही आता युट्यूबवर, तसं तुमच्या मित्रांनी सांगितलं की युट्यूबला बघितलं आणि युट्यूबला बघितल्यानंतर तुम्हाला असं सुचलं की बाबा आपण गुळाचा धंदा व्यवसाय करू. तुम्हाला असं आता हेच कसं आवडलं का, हेच कसं सुचलं की गुळाचा व्यवसाय करा म्हणून? मध्यंतरी मागच्या काळामध्ये म्हणजे आपले पूर्वज आजोबा ते सगळेजण मिळून काय करायचे, गुराळ करायचे. हो. आणि गुळ काय करायचे, एक कारखान्याला नेऊन विकायचे. ते भाव मिळत नसे, काय नसे. मग नंतर काय व्हायचं की याला लेबर टिकलं पाहिजे सगळ्या गोष्टी. मग काय मध्यंतरी हा व्यवसाय सगळीकडे बंद झाला. बरोबर. बंद झाल्याच्या नंतर मग काही ठिकाणी सुरू झाला तर त्याला केमिकल वगैरे वापरून ते आरोग्यासाठी एकदम समजा घातक असणारा गुळ, जे केमिकल ते वापरून बनवतात, घातक असं वाटतो आम्हाला.
पण आम्ही काय विचार केला 4 मित्रांनी, आपण गुऱ्हाळ म्हणजे गुऱ्हाळ किंवा गुळाचा व्यवसाय करतोय बरोबर. पण आपण गुऱ्हाळ करण्याच्या मध्ये आपण काय केलं पाहिजे की आपण याला सेंद्रिय म्हणून याला सगळं नैसर्गिक पद्धतीने बनवायचा. म्हणजे उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये कुठलंही केमिकल नावाचं याच्यात काहीच नाही वापरत. याला स्वच्छ होण्यासाठी याची मळी निघण्यासाठी आपण याला भेंडी वापरतो. आणि नंतर शेवटी जे बाबा म्हटले तुम्हाला पहिल्या की याला ते एरंडाचं तेल लागतं, ते पण आपण शुद्ध गावरान म्हणजे ते त्याला कुठलंही केमिकल न वापरलं तेच पाहिजे. आणि हा गुळाचं एक उद्देश असा आहे की याच्यापासून दम्मा शुगर असे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम आहे की आपण याच्यात केमिकल न वापरल्यामुळे हे अतिशय उत्तम आहे. नक्कीच मित्र हो, की अगोदर आपण म्हणायचो की माणसं 100 वर्ष जगायचे आणि आताचे माणसं 70 वर्ष आणि पुढची पिढी म्हणते 50 आणि 60 वर्ष. ते आपल्या आता जीवनाच्या शैलीमध्ये रोजच्या खाण्यापिण्यामध्ये हायब्रिड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर जसं आता हे भैया म्हणतात की गावरान पद्धतीने तयार केलेला गुळ आहे, हा जर आपला खाल्ला तर नक्कीच आरोग्यासाठी चांगला असतो. तर नक्कीच तुम्ही पण सुद्धा असा गुळ खा, यांच्या गुळाच्या दुकानावर या, यांची स्वतःचा कारखाना बघा आणि आपणही शेतकरी पुत्र असतान किंवा नसतान तरी असे छोटे मोठे व्यवसाय चालू करा. शासन तुमच्या पाठीशी आहे, फक्त तुम्हाला शोधायला लागेल. मित्र तुम्हाला सांगतो, मी शेळी पालन करे तर त्या सबसिडी आहे, तुम्ही दुग्ध व्यवसाय करा त्याला सबसिडी आहे, तुम्ही घरामध्ये पिठाची गिरणी टाका, शेतामधलंच तुमचं गहू हा विका आणि डायरेक्ट शहरामध्ये पीठ करून विका त्याला सबसिडी आहे. 50% 30% सबसिडी आहे. मधुमक्षिका पालन करताना त्याला सबसिडी आहे. सरकार सर्वतोपरी मदत करत आहे, फक्त आपल्याला गरज आहे हातपाय चालवायची, हालायची, तिथपर्यंत जाऊन बघायची आणि कुटाने करून आपली फाईल मंजूर करून घ्यायची आणि स्वतः ते करण्याची. उंटावर बसून शाळा आकारल्याने होणार नाही. पण मी करणार आहे, मी 10 शाळा आणल्या आणि मी 50 आणल्या आणि 2 माणसं लावून दिले, मग 2 माणसं 2 महिने काम करतील, टांगा पलटी घोडे फरार. बाजारला चालल्या आपल्या शेळ्या बकऱ्या विकून चालले, पैसे मोकळे व्हायले, मग लोकांना सांगायचे नाही त्याला काही पुरत नाही, त्याला काही करत नाही. तुम्हाला स्वतःला झाडू मारा लागन, तुम्हाला स्वतःला शेण काढा लागन. जसं आता हे भैया करतात, मी ह्याला कमीत कमी 5-6 वेळेस बघितलं. हे 4ही मित्र हे स्वतः काम करतात, स्वतः भेला तयार करतात, स्वतः भांड्या धुतात, स्वतः तिथं रोडला उभा राहून आणि येणारा जाणारा हा गुळ विकता. असंच तुम्हाला नियोजन करावं लागेल. तर नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये असा व्यवसाय केला तर तरक्की करतानाच.
मित्रांनो, हा गुळ त्या कढईला लागू नये, खाली जळू नये म्हणून हा सारखा काकाचा एक प्रकारचा भाता चालू आहे की जेणेकरून गुळ खाली लावू नये, जळू नये, त्याची चव चांगली राहाव. सोपं जाईल ते. मित्रांनो, आता हा ऊसाच्या रसापासून तयार झालेला गूळ आहे आणि आता हा गूळ इथं ट्रेमध्ये टाकला जात आहे आणि हा गूळ आता थंड होईल. थंड केल्यानंतर ह्या 1-1, 2-2, 4-4 किलोच्या या भेल्या तयार होतील. गुळाची साय म्हणतात, ही साय मित्रांनो, ही गुळावरची साय आहे. गुळावरची साय म्हणजे जसं एखादा दूध मलाईचा पेढा खाव असा पेढ्यासारखी ही साय लागते. त्याला असं मी सोडून गेल्या 4-5 ठेमा पडून जाते त्याच्या खाली. काड्या द्यायच्या हातात गरम असते बरोबर. आता दाखव वाह.